पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार दिनांक 22 ते 24 जून दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं संवर्धन होणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींचं दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीनं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्व विभाग तसंच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे। या संदर्भात 11 जून रोजी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध तज्ज्ञ, पुरातत्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी, सल्लागार परिषद सदस्य आणि संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती। प्राप्त तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारशींच्या आधारे दिनांक 22 ते 24 जून या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींचं संवर्धनाचं काम करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। या संवर्धनाच्या कामासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी, तसंच मूर्तीच्या पावित्र्याचं आणि सुरक्षेचं रक्षण करता यावं यासाठी दिनांक 23 आणि 24 जून या 2 दिवसांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचं केंद्रस्थान असून पुरातत्व विभाग आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काळजीपूर्वक संवर्धनाचं कार्य केलं जाणार आहे। यापूर्वी सन 1988, 2005, 2012 आणि 2020 या कालावधीत मूर्तींचं संवर्धन करण्यात आलं होतं। मागील संवर्धनाला सुमारे 5 वर्षांचा कालावधी झाल्यानं मूर्तींच्या काही भागांमध्ये नैसर्गिक झीज दिसून येत आहे। त्या अनुषंगानं मूर्तीतील सूक्ष्म छिद्रे आणि झिजलेल्या भागांची दुरुस्ती तसंच मूर्तीचं आयुष्यमान वाढवण्यासाठी संरक्षक आवरण देण्यात येणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर आणि राज्य पुरातत्व विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे। या कामी दिनांक 23 आणि 24 जून रोजी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची वारकरी, भाविक आणि नागरिकांनी नोंद घ्यावी, तसंच प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केलं।